त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी सैफई येथे आपला मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळेस त्यांनी जनतेला भरघोस मतदान करण्याचे आवाहन सुद्धा केलेलं आहे। खरं तर उत्तर प्रदेशामधून मतदारांची संख्या अधिक आहे, उमेदवारांची संख्या सुद्धा सर्वाधिक आहे। त्यामुळे पंतप्रधान ठरवण्यामध्ये महत्त्वाचा जो एक वाटा आहे तो उत्तर प्रदेशचा असतो आणि त्यामुळे अखिलेश यादव यांनी सुद्धा मतदार राजांना मतदान करण्याचे आवाहन केलंय। मैं सभी मतदाताओं से अपील करता हूं कि पहले चरण में भी अच्छा मतदान हुआ, दूसरे में भी बहुत तेजी से मतदान हुआ और मुझे उम्मीद है कि तीसरे चरण में भी परिणाम वही होगा जहां पर भारतीय जनता पार्टी और उनके सहयोगी दलों का सफाया हो जाएगा। जनता को दुख पहुंचाया है भारतीय जनता पार्टी ने। लोकतंत्र में जो भी जनता को दुख पहुंचाता है, जनता को मौका मिलता है तो सबक सिखाती है जनता। त्याचबरोबर मुलायम सिंग यांनी सुद्धा सैफईतून मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि यावेळेस मुलायम सिंग यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। आपण पाहतोय अखिलेश यादव यांनी देखील मतदान केलेलं आहे। सैफईतूनच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर मुलायम सिंग यादव सुद्धा या ठिकाणी मतदान केंद्रावर येऊन त्यांनी मतदान केलेलं आहे।